किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मुलांसाठी मस्त असा टेस्टी आणि हेल्दी टिफिन बनवूया। हेल्दी तर टेस्टी तर आहे, शिवाय हेल्दी आहे, कारण आपण तो मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपा आणि अगदी 5 मिनिटात होतं। तर चला आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। तरी इथे मी 1 वाटी मूग डाळ 2 तास भिजत घातलेली होती। 2 तासात ते छान व्यवस्थित भिजल्या जाते आणि भिजायच्या आधी तिला स्वच्छ धुवून घ्यायची, 2-3दा स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर भिजत घालायची। तर या वाटीने मी मूग डाळ घेतलेली आहे। तुम्ही कुठली वाटी किंवा कप असं सेट करू शकता। तर आता हे पाणी आपण फेकून द्यायचं आणि ही मूग डाळ आपण घालायची मिक्सरच्या भांड्यात। अगदी झटपट 5 मिनिटात होणारा नाश्ता आहे। नंतर मी त्यात घातले हिरवी मिरची, एकच हिरवी मिरची घेतली आहे, छोटा आल्याचा एक तुकडा घेतलाय आणि 2 चमचे मी दही घेतलंय। आपण मुलांकरता करतोय, मुलांचं टिफिन बॉक्स बनवतोय, म्हणून मी एकच हिरवी मिरची घेतली आहे। थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालायचं आणि हे छान मस्त असं बारीक वाटून घ्यायचं। तर मी 2 चमचे दही घातले, दह्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। इथे मी घेतले 3 चमचे तांदळाचं पीठ, हे सुद्धा आपण आपल्या मूग डाळीच्या बॅटरमध्ये मिक्स करायचं, छान असं फिरवून घ्यायचं आणि साधारण मिनिटभर आपल्याला हे बॅटर मस्त असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं हे हलकं होईल। तर मिनिटभर आपण हे मस्त असं फेटून घेऊया। तर गॅसवर मी ठेवला एक छोटा पॅन, त्यात घातलंय तेल। तेल छान गरम झालं की त्यात घालायचं 1 चमचा राई आणि 1 चमचा घालायचं जिरं। राई जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं। नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग आणि हे थोडंसं आपण काही सेकंदाकरता फिरवून घेऊया। नंतर त्यात मी घातलाय कढीपत्ता कापून घेतलाय। नंतर थोडीशी कोथिंबीर घातले आणि चमचा 1.5 चमचा आपण त्यात घालायचं चिली फ्लेक्स आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं, काही सेकंद असं परतून घ्यायचं आपण। आणि आता हा तडका आपण आपल्या बॅटरमध्ये घालूया। जो मूग डाळीचं बॅटर आपण बनवून ठेवलं होतं त्यात आपण हा तडका घालायचा। या तडक्याने आपल्या पदार्थाला मस्त अशी टेस्ट येईल आणि हे छान आता आपण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जो आपण तडका घातलाय तो सगळीकडे बॅटरमध्ये व्यवस्थित छान असं मिक्स होईल। तर छान असं फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। नंतर मी यात घातलाय थोडासा इनो घालून परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इनो अगदी थोडा घातलेला आहे, नाही घातला तरी चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे, चवीमध्ये काही फरक पडणार नाही। तर थोडंसं अगदी इनो घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर ठेवला एक मी तवा, त्यावर लावायचं तेल। तर अगदी थेंबर तेल लावायचं, खूप तेल लावायचं नाही, कमीत कमी तेलात आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे। नंतर त्यावर घालायचं 1 चमचाभर बॅटर आणि हे छान मस्त असं पसरवून घ्यायचं। तर आता हे असे पातळच केले पाहिजे असं नाही, तुम्ही जाड सुद्धा करू शकता, म्हणजे जसे आपण उत्तप्पम बनवतो तसे जाड केले तरीही चालेल किंवा असे पातळ केले तरी चालेल। काही सेकंदाकरता आपण हे झाकून ठेवायचं। नंतर काही सेकंदांनी झाकण काढायचं। तर वरची बाजू तुम्ही बघू शकता मस्त अशी ड्राय झाली आहे आणि अशी ड्राय होऊ द्यायची आधी। नंतर त्यावर थोडंसं तेल लावायचं, तेल अगदी कमी लावायचं, कारण आपण टिफिन बनवतोय, मुलांसाठी टिफिन बनवतोय, तर तेल अगदी कमी लावायचं आणि खालची बाजू आहे ती छान मस्त अशी भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे पलटून घेऊया। तर मस्त सोनेरी रंगावर छान असं भाजलं गेलेलं आहे आणि आता हे दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 ते 2 मिनिट आपण मस्त असं भाजून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा, मीडियम गॅसवर करायचं आणि दोन्ही साईडनी मस्त असं अलटपलट करून छान भाजून घ्यायचं आणि नंतर आपण हे काढून घ्यायचं। तर आता आपण हे काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालंय, दिसायला किती छान दिसतंय। तर दुसरं सुद्धा आपण असं बनवून घेऊया। चमच्यावर बॅटर घालायचं, फिरवायचं, मस्त झाकून ठेवायचं, वरची बाजू छान अशी ड्राय होतपर्यंत। झाकण काढल्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि याला सुद्धा दोन्ही बाजूनी मस्त असं अलटपलट करून आपण भाजून घ्यायचं। तर तुम्ही बघितलं असेल अगदी घरच्या साहित्यात होणारा हा टिफिन बॉक्स आहे आपला आणि टेस्टी तर आहे, शिवाय हेल्दी आहे, कारण आपण मुगाच्या डाळीपासून बनवलेला आहे। इनो आपण अगदी थोडासा घातलेला आहे, खूप काही त्यात घातलेला नाही आहे आणि नाही वापरला तरीही चालेल। तर हे सुद्धा दोन्ही साईडनी आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया। झटपट अगदी 5 मिनिटात होणारा नाश्ता आहे। सकाळी उठल्या उठल्या डाळ भिजत घातली की असा आपला नाश्ता तयार होतो। बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, अगदी नरम होतात, मुलायम होतात,
चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग संध्याकाळची चपाती करायचा कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या जेवणातसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. आणि याच्यासोबत वेगळी अशी काही भाजी चटणी करायची गरज नाही आहे. साध्या सॉससोबत जरी तुम्ही मुलांना दिलं तरीही मस्त लागतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी.